टॅक्सेशन कसं होतं तर कॅपिटल गेन्समध्ये दोन प्रकारचे टॅक्सेस असतात, एक लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि एक शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे ज्या ॲसेटचं होल्डिंग 2 वर्षापेक्षा जास्त आहे, 24 महिन्यापेक्षा जास्त आहे, त्याला आपण लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणतो. बाकीचे शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये येतात. तर आता ह्या रिडेव्हलपमेंटमध्ये आत्ता आपण सुरुवातच केली तेव्हा म्हटलं की आमचा फ्लॅट जुना झाला म्हणून आम्ही तो रिडेव्हलपमेंटला दिला. सोसायटीनी रिडेव्हलपमेंटचा विचार केला. त्यामुळे नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये हे सगळे फ्लॅट हे लॉंग टर्म कॅपिटल गेनमध्ये कव्हर होतात. म्हणजे 2 वर्षापेक्षा जास्त तुमचं ऑलरेडी तिथे तुम्ही तो वापरलेला असतो, अनलेस कोणीतरी नवीन फ्लॅट घेतलाय आणि ट्रान्सफर घेतलं. करेक्ट. सो मी इन्व्हेस्टर म्हणून त्याच्यात मला लक्षात आलं की अरे ही बिल्डिंग जुनी झाली आणि मी इन्व्हेस्टर म्हणून फ्लॅट तिथे घेतला आणि तो जर इमिजिएटली रिडेव्हलपमेंटला स्कीम गेली तर तो शॉर्ट टर्म मध्ये मोडू शकतो. पण नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये तो लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणून कव्हर होतो. आता तो लॉंग टर्म कॅपिटल गेन कव्हर झाल्यानंतर तो तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये तो दाखवणं गरजेचं आहे, कारण तो एक्सचेंज आहे, ट्रान्सफर आहे. ट्रान्सफर आहे म्हणल्यावर कॅपिटल गेन झाला,